एल्फिस्टन उड्डाण पुलाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात रहिवाशांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. नांदेडच्या मुखेड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी, पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड करून तर उद्या परभणीत मराठवाडा स्तरीय एहतेजाज कार्यक्रम. वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी शहरातील ईदगाह मैदान येथे कार्यक्रमाचं आयोजन. हिंगोलीतील गुंज येथील ट्रॅक्टर अपघातातील मयताच्या नातेवाईकांना मदतीचा धनादेश वितरित. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते मयतांच्या नातेवाईकांना धनादेशाचं वाटप. जळगावात खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा सोहळा उत्साहात संपन्न. यावेळी 80 किलो भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात मशिदीत बॉम्ब असल्याचा फेक कॉल करणाऱ्यावर गुन्हा दाखल. रमजान ईदच्या दिवशीच पोलिसांना फेक कॉल, पोलिसांकडून तरुणाचा तपास सुरू. पुण्यातील बोबदेव घाट अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात. सुरेश उर्फ बापू गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. बीडच्या परळी शहरात गुंगीचे औषध खाऊ घालून पायी पळवून गायी पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणात दखल घेत गायी चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्याची नागरिकांची मागणी आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.